ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यांना राहायला जागा देखील नव्हती, अशा 10 लोकांना त्यांनी रोज जेवणाचा डबा माझ्यापर्यंत कुठल्याही माणसाला तुला लढू देत नाही ते बाबा. म्हणजे असो बँकेच्या माध्यमातून असो किंवा रस्त्याच्या असो किंवा कुठल्याही व्यापी रस्ते विकास कामं भरपूर केलेली आहेत. भजन मंडळांना साहित्य दिलेलं आहे. सरासरी 2100 पर्यंत लोकसंख्या आहे. 2100 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये आजपर्यंत बापूंनी आम्हाला 2.5 ते 3 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी गावाच्या विकास कामासाठी ते दिलेले आहेत. आमदार सुभाष देशमुख 2014 पासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शहरी व ग्रामीण भागाला जोडलेल्या या मतदारसंघाचा चौफेर विकास करताना बापूसाहेबांनी नागरिकांना सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील हे लक्षात घेऊन मतदारसंघात नियोजनपूर्वक काम केले. म्हणूनच आज मतदारसंघातील अनेक गावांचा कायापालट झाला. हत्तरसंग कुडल सारखे छोटे गावही जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर आले. स्थानिक रोजगाराबरोबरच गाव समृद्ध करण्यासाठी बापूसाहेबांनी प्रयत्न केले. लोकसंवादच्या माध्यमातून सततचा संपर्क असल्यामुळे त्या गावची काय गरज आहे हे लक्षात घेऊन शासनाची कोणती ना कोणती योजना मतदारसंघातील प्रत्येक गावात आणली. आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या विकास कामांची अनेक उदाहरणे देता येतील. यापैकीच काही कामांचा नागरिकांनी सांगितलेला अनुभव पाहूया. नमस्कार, मी ममता कुलकर्णी, राहणार टिकेकरवाडी. 26/5/2024 जे वादळी वारं चक्रीवादळ पाऊस झाला, अनेक घरं उद्ध्वस्त झाली, पत्रा शेड, वेगवेगळे लाईट्स पडले, पोल पडले. अशा वेळेस झाडं पडली तर तात्काळ व्हिजिट देऊन बापूसाहेब, माननीय सुभाष बापू देशमुख साहेब व त्यांची पूर्ण टीम सकाळी 9 वाजता हजर राहून पूर्ण गावात प्रत्येकांच्या घरी गेले. काय गेले, काय नाही, कसं पडलं याचा पाठपुरावा घेतला व त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत तलाठी काझी आले होते, इतर अधिकारी आले. त्याच दिवशी पंचनामा करून सर्व जणांचे आम्ही फोटोग्राफ्स दिले, माहिती भरून 20 जणांची फाईल तयार करून तात्काळ ती आज कलेक्टर ऑफिस जिल्हा अधिकाऱ्यांना मी स्वतः जाऊन दाखल केली. त्याचप्रमाणे लागणारे कागदपत्र उपस्थित सर्वांच्या मदतीनं तो बंच आम्ही त्याच वेळेला तात्काळ जमा केला. ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यांना राहायला जागा देखील नव्हती, अशा 10 लोकांना त्यांनी रोज जेवणाचा डबा माझ्यापर्यंत पाठवला. हे काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वेळी मी जेव्हा त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात मदत मागितली, प्रत्येक वेळी आम्हाला दक्षिण भाग व त्या भागात काम करताना रस्ता असो, पाणी असो, पाण्याची अडचणी आल्या, लाईटची विजा पडल्या. आज रात्री लाईट नव्हती तर तात्काळ एकाच अधिकाऱ्यांनी येऊन, यंत्रणा कमी आहे सांगितलं तरी पण तिथल्या 2 अधिकाऱ्यांनी येऊन काही काळापुरती आमच्या वाडीत लाईट चालू ठेवली. कातीवाडी आणि बापूंनी आपल्या दूधडेअरीच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून बरेच कामं केली त्यांनी आपले. आणि त्यांचे पहिलं सभामंडप असो, खासदार किंवा काय असो, सगळे व्यवस्थित कामं केली ते आमच्याकडे. त्यामुळं आम्ही बरोबर बापूच्या संपर्कात असतो. त्यामुळं काय हे नाही, कामं करायला म्हणजे जसे कुठल्याही माणसाला तुला लढू देत नाही ते बाबू. म्हणजे असो बँकेच्या माध्यमातून असो किंवा रस्त्याच्या असो किंवा कुठल्याही व्यापीचे जण असो. आमचा तर हेच आता हँडल करायचं आमचा, हे सुद्धा आमच्या डीपी लाईटचं काम असो ते बापू सगळं करून टाकते. असं लढू देत नाही कुठली कामं. नमस्कार, मी नीलिमा शितोळे, सुभाष बापू देशमुख यांच्याच मतदारसंघातली आहे. सुभाष बापूंनी आतापर्यंत 5 वर्षात ड्रेनेज, रस्ते, विकास कामं भरपूर केलेली आहेत. भजन मंडळांना साहित्य दिलेलं आहे आणि शाळांना साहित्य, गणवेश असं सगळं दिलेलं आहे. आणि बापूंची विकास कामं भरपूर झालेली आहेत वार्डात, सगळ्या भागात. ड्रेनेज रस्त्याचं तर झालेलंच आहे. यत्नाळ या गावचे मी ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण बनकर आहे. यत्नाळ गावचे उपसरपंच सुनील हिरापुरे आणि पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय मल्लिकार्जुन कोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यत्नाळ गावाची लोकसंख्या सरासरी 2100 पर्यंत लोकसंख्या आहे. 2100 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये आजपर्यंत बापूंनी आम्हाला 2.5 ते 3 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी गावाच्या विकास कामासाठी ते दिलेले आहेत. प्रत्येक छोटे मोठे कामासाठी म्हणा किंवा गावातील नागरिकांच्या व्यक्तिगत अडचणी सोडवण्याचं काम आदरणीय बापूसाहेब जनता दरबारच्या माध्यमातून गेले 10 वर्षे करत आहेत. आरोग्याचा विषय असू दे,
दवाखान्यामध्ये एखादं कोणाचं ऑपरेशन झालं असेल तर मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचं मोठं काम बापूंनी आजपर्यंत करत आलेले आहेत. आणि बापूसाहेबांच्या माध्यमातून शहरामध्ये सरासरी 500 ते 600 लोकांना दररोज 2 वेळेचा डबा त्यांच्या माध्यमातून पोहोचण्याचं मोठं पुण्याचं काम बापू या तालुक्यात करत आहेत. बापूंसारखं नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं मी भाग्य समजतो. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये खूपच गावांमध्ये जे लोकसंख्येदृष्टीने लहान असले तरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये विकासगंगा पोहोचवण्याचं महत्वाचं काम बापूंनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही तालुकावासी नेहमीच बापूसाहेबांचं ऋणी राहू आणि येणाऱ्या काळामध्ये बापूंचा हात बळकट करण्यासाठी आम्ही निश्चित काम करू.